चला तर आज आपण बनवूया मस्त इन्स्टंट मिनी मँगो केक। चवीला फारच अप्रतिम होतो आणि झटपट बनवून तयार होतो। खरं तर मी हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करणार नव्हती, कारण व्हिडिओ बनवताना एक माझ्याकडून चूक झाली। तरी सुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे। ती चूक काय आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर रेसिपी अगदी सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर इथे मी हा एक आंबा घेतलेला आहे आणि आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर साधारण आपल्याला याच्यासाठी अर्धा कप आंबा आपल्याला लागणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथे आंबा कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने कट केलं तर त्याचे छोटे छोटे पीसेस होतात आणि ते मग मिक्सर मधून बारीक करायला सोपे जातात। तर आता आपल्याला हे आंब्याचे पीसेस मिक्सर मध्ये घालायचे, डायरेक्ट सगळं साहित्य आपल्याला मिक्सर मध्येच घालायचं आहे। तर आता इथे मी मिक्सर मध्ये सर्व साहित्य घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि याची अशी स्मूथ पेस्ट केलेली आहे। तर माझी जी चूक झालेली आहे ती इथेच झालेली आहे की मी व्हिडिओ शूट करताना मला वाटलं की व्हिडिओ ऑन आहे, पण तो चुकून ऑफ होता आणि मी जे महत्त्वाचं साहित्य मिक्सर मध्ये घालून बारीक केलं ते शूट झालेलंच नाही आहे। मग विचार केला आता करायचं काय, जर आता व्हिडिओ शेअर नाही केला तर आपली मेहनत वाया जाईल। म्हणून जसं होईल तसा व्हिडिओ शेअर करण्याचा मी तुमच्यासोबत प्रयत्न केलेला आहे। भलेही ते व्हिडिओ मध्ये शूट झालेलं नाहीये, पण मी ओरली तर तुम्हाला सांगूच शकते। तर मी यात काय काय घातलंय ते सांगते। तर मी यात घातलेलं आहे 1 कप रवा, 1 कप दूध, अर्धा कप साखर, अर्धा कप कट केलेला आंबा आणि 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला यात तेल घालायचंय। त्यानंतर हे सर्व साहित्य बारीक केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे सोडा। तर पाव चमचा आपल्याला यात बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पाव चमचाच आपल्याला यात बेकिंग पावडर घालायचं आहे। तर यात मी आता बेकिंग सोडा घातलेला आहे, आता पाव चमचा बेकिंग पावडर मी आता घालून घेतलेला आहे। आता याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी घालून मी ते याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आता इथे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता इकडे मिनी केक करण्यासाठी आपल्याला आप्पे पॅन वापरायचा आहे। तर आप्पे पॅनला मी ऑइल ग्रीस करून घेते आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या केक टीन मध्ये सुद्धा हा केक बनवू शकता। तर आता याला मी ऑइल ग्रीस केलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे बॅटर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला घातल्यानंतर आता याला 3 ते 4 मिनिटं झाकण घालून होऊ द्यायचंय। आता इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे आणि वरची बाजू ड्राय झालेली आहे। आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे। तर संपूर्ण आपल्याला हे आप्पे पलटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेम वरच करायची आहे, किंवा खालून जळायला नको म्हणून तुम्ही एखादा तवा ठेवून त्याच्यावरती हा पॅन ठेवू शकता, म्हणजे अगदी व्यवस्थित होता आणि खालून करपत सुद्धा नाही। आता अशा प्रकारे हे पलटून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याला 2 मिनिटं झाकण घालून स्लो फ्लेम वर शिजू द्यायचं आहे। आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि इथे आपले हे मँगो मिनी रवा केक तयार झालेले आहेत आणि याला रंग सुद्धा खूप छान झालेला आहे। तुम्हाला अजून छान येलो कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये येलो फूड कलर सुद्धा यूज करू शकता, पण मी फूड कलर यूज केलेला नाही आणि तुम्ही बघू शकता आतून छान फ्लफी झालेले आहे, खूप छान स्पॉन्जी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी मेहनत वाया जाऊ दिलेली नाही आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। लहान मुलांना 100% आवडेल अशी ही रेसिपी आहे, तेव्हा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।